शब्द नहीं है और मैं भाषण देने के लिए नहीं आया हूं, युवा शक्ति को नमन करने के लिए यहाँ आया हूं। राजनीति में तो संघर्ष रोज का होता है, लेकिन कभी कभी ऐसे लगने लगता है कि हम किसके लिए लड़े। लेकिन आज मेरा हौसला बुलंद हो गया है, क्योंकि एक चिंगारी, अभिजीत तो एक चिंगारी पेटवलेली आहे और ये चिंगारी ऐसे बुझने वाली नहीं है, हम नहीं बुझने देंगे। पहले तो मुझे ऐसे लगता था कि यहां मुझे आने की कोई आवश्यकता नहीं लगेगी, सरकार अपनी है ऐसे हमें लग रहा था। लेकिन शायद आजादी के बाद पहली बार हम देख रहे हैं, अनुभव कर रहे हैं कि ऐसी सरकार जो अपने भविष्य पर लाठियां चलाती है। आप सिर्फ युवा नहीं हो, आप इस देश का भविष्य हो। और मैं धन्यवाद देना चाहता हूं उस महानुभाव को जिसने ये चिंगारी, जो मुझे लग रहा था कि बुझ गई है, वो जलाई। कौन है महानुभाव? सोनम सर बाद में आए। पहले जिसने पहले आपको कॉकरोच कहा, तो ये देश कोई कॉकरोच का देश नहीं है। ये देश कॉकरोच ने नहीं बनाया है। अगर उन दिनों में आजादी के पहले जो हमारे युवा थे, आप ही के उम्र के थे, जिसे हम अभिमान से क्रांतिकारी कहते हैं, जिन्होंने शहादत नहीं दी होती तो आज हमें आजादी देखने के लिए नहीं मिलती। कुछ लोग ऐसे भी थे जो अंग्रेज थे, वो उसको आतंकवादी मानते थे। और अब मुझे यही लगने लगा है कि जो भी आपको आतंकवादी मानता है कि या वो विदेश से आए हैं क्या? आतंकवादी कौन कहता है आपको पता है। और आप आज अनुभव कर रहे हैं कि इतनी बेरहमी से ये सरकार आपके साथ पेश आ रही है। कल जिस तरीके से उन्होंने आपको पीटा, एक बात अच्छी लगी क्योंकि आप सबके हाथ में एक मोबाइल फोन है। मैं कल से देख रहा था कि कुछ गुंडे आपके ऊपर डंडे चला रहे थे। और अभिजीत, मैंने देखा एक गुंडे का फोटो वायरल किया है, वांटेड, ऐसे ही करो। अरे कहां जाएंगे ये लोग? आज शायद कुर्सी पे बैठे हैं, लेकिन कुर्सी में कल आप में से कोई बैठने वाले हैं, आप में से बहुत सारे लोग बैठने वाले हैं, तब देख लेंगे। इनको शायद ये पता नहीं है कि आने वाला पल जाता है, लेकिन आने वाला कल मेरे सामने खड़ा है, तब हम देख लेंगे। और मैं सबको धन्यवाद देता हूं। अभिजीत, तुला खास करून धन्यवाद देतोस कि तू पुढाकार घेतला। ये कोई आसान बात नहीं थी। अभिजीत तो अपनी शिक्षा में व्यस्त था, वहां यूएस में था, क्या जरूरत थी उसको यहां आने के लिए। लेकिन उसको देखा नहीं गया और सहा नहीं गया कि मेरे ही देश में मेरे साथियों के ऊपर अन्याय हो रहा है। इतने सारे बच्चों ने खुदकुशी की है, मुझे लगता है यहां उसकी फोटो लगाई है। वो एक गाना है ना, वो हमेशा याद रखो, जरा याद करो कुर्बानी। वो आजादी के लिए लगे थे हमारे जवान जो सड़क पर खड़े रहते। लेकिन ये मेरे देश में, आजाद देश में बच्चे पेपर लीक के कारण खुदकुशी कर रहे हैं, उनको याद रखना पड़ेगा। ठीक है, चुनाव के लिए 2-3 साल है, रहेंगे, होने दो। मतलब अपने पास बहुत समय है, अब तो शुरुआत हुई है। अब हमारा जंग शुरू हुआ है। जब तक क्या मांग है हमारी मांग क्या है? सत्ता बदली करना होगा। सिर्फ
एक स्थिति से नहीं चलेगा, पूरी सिस्टम बदली करनी होगी। अगर एक अकेले को हम निकाल देंगे तो चलने वाली नहीं है बात। जब तक सरकार बदली नहीं करेंगे तब तक आपकी जिंदगी में कोई बदलाव नहीं आने वाला है। और मैं तो अभिजीत को पहले दिन से कहते आ रहा हूं कि दिल्ली में आप लोग हैं, डटे रहो। मेरी कोशिश ये है पूरे देश में इस आंदोलन की चिंगारी क्या बुझनी नहीं चाहिए। और इसलिए हमने शुरुआत की है महाराष्ट्र में। महाराष्ट्र तो आपके साथ खड़ा है और मुझे अभिमान है एक महाराष्ट्र का युवक आपके साथ नेतृत्व कर रहा है। अभिजीत, आपके साथ जितने सारे युवा हैं, कौन कौन कुटुन आले, सबके साथ मेरी कभी कभी बात होती रहती है। आदित्य के साथ जब बात होती है तो मैं भी बात करता हूं इसके साथ। मैं सबको शुभकामनाएं देने के लिए यहाँ आया हूं और हिम्मत देने के लिए जरूर आया हूं और आपसे हिम्मत लेने के लिए भी आया हूं। तो आप डरिए मत। कल आपने जो भी हिम्मत दिखाई है मैं उसको नमन करता हूं, सचमुच वंदन करता हूं। और हम सब साथ हैं। और शायद बहुत सालों के बाद जो हमारा देश का बंटवारा करना चाहते थे बीच में मजहब की दीवार खड़ी कर आज वो सारी दीवारें टूट गई है और राष्ट्र की ताकत, हर राष्ट्र की भावना हमारी एक है। वन नेशन वन इमोशन, सबकी भावना एक है और उस भावना के साथ हम आपके साथ हैं, रहेंगे और अंत तक लड़ेंगे। सबको धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक मिनट सर, मैं एक और बात बताना भूल गया था। उद्धव सर के कुछ हेल्थ रीजन से उसके बाद भी उद्धव सर यहाँ पर आए। आप लोगों के साथ सर जो हुआ उनसे वो देखा नहीं गया, उसके बाद भी उद्धव सर यहाँ पर आए। थैंक यू सर, तुम्ही आल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद सर। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहतोय ही थेट दृश्य आत्ताच उद्धव ठाकरे यांनी हे छोटे खान स्नेहा भाषण केलेलं आहे आणि भाषण करून त्यांनी तरुणांची मनं जिंकलेली आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्यांच्या प्रत्येक पॉइंटला टाळ्यांनी जोरदार कडकडाट टाळ्यांचा करत तरुणांनी प्रतिसाद जो आहे तो दिलेला आहे। आता आपण पाहतोय व्यासपीठावर उद्धव ठाकरे हे इतर आंदोलनकर्ते जे आहेत त्यांची भेट घेत आहेत। अभिजित दिपके त्यांची ओळख खरं तर करून देत आहेत, कारण या आंदोलनामध्ये अनेक तरुणींचा सहभाग आहे, त्यातले बरेचसे महाराष्ट्रातले आहेत। आणि आदित्य ठाकरे यांचा संदर्भ देत मी अनेक कार्यकर्त्यांशी कायम बोलत राहतो असं सांगायला उद्धव ठाकरे विसरलेले नाहीत। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं अभिजित दिपके यांचं त्यांनी कौतुक देखील केलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेला स्नेहा उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर आलेले होते त्यावेळेला अभिजित दिपकेंनी आवाहन केलं की मोबाईलचे फ्लॅश लाईट्स लावून त्यांचं म्हणजे त्यांना प्रतिसाद द्या। त्यावेळेला सगळ्या तरुणांनी फ्लॅश लाईट्स हे ऑन केलेले होते आणि आता ते खाली येऊन तरुणांची भेट घेणार आहेत असं देखील समजतंय। व्यासपीठावरून आल्यानंतर बॅरिकेड सर इतका मोठा प्रतिसाद मिळाला, काय सांगाल? हा, त्यांच्या शब्दात सांगायचं ना, ते भविष्य उभं राहिलंय, ते भविष्य समोर आहे, त्याला चिरडण्याचं कॉक्रोचच्या नावाने जे प्रयत्न करतायत ना त्याला डंक मारला जाईल आता दिसतंय, लक्षात घ्या। डंक मारला जाईल अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली। आणि आता आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे थेट आंदोलनकर्त्यांशी भेटणार आहेत, म्हणजे व्यासपीठाच्या समोर स्नेहा जे आंदोलन करतात त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर ते रात्री राहुल गांधी यांना देखील भेटणार असल्याचं आपल्याला समजतंय। राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, त्यामुळे त्यांची देखील ते भेट घेणार आहेत। पण आता आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे जंतर मंतरवर त्यांनी छोटेखानी भाषण केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी तरुणांशी संवाद साधताना हेच सांगितलं की तुमच्याकडूनही काहीतरी मला शिकायचं आहे आणि त्यासाठीच मी आलेलो आहे। आणि ही जी चिंगारी आहे की ही विजू देणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळं एक प्रकारे त्यांनी संदेश द्यायचा प्रयत्न केला की महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे आणि महाराष्ट्राचा प्रतिनिधीच या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करतोय असं सांगत त्यांनी थेट अभिजित दिपके यांचं तोंड भरून कौतुक केलं। त्यावेळेला व्यासपीठावर खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई हे देखील उपस्थित होते आणि
महाराष्ट्राचा उल्लेख त्यांनी वारंवार आपल्या भाषणामध्ये स्नेहा केला, त्यानुसार त्यांना प्रतिसाद देखील जो आहे तो देखील मिळालेला आहे. स्नेहा, आपण पाहतोय संदीप, या सगळ्या प्रकरणाचा विचार केला तर प्रचंड मोठी गर्दी दिसते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी तरुणांना एक हुरूप मिळाल्याचं चित्र दिसतंय. उद्धव ठाकरे यांचं थेट मंचावर येणं एक फार मोठी पॉलिटिकल ट्विस्टही मानलं जातोय. काय सांगशील? आपल्यासोबत संदीप, ही दृश्य फार महत्वाची आहेत. उद्धव ठाकरे आंदोलकांच्या गराड्यात आहेत, ते प्रत्येकाशी संवाद साधतायत. कशा पद्धतीने हा संवाद साधला जातोय संदीप? अगदी आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे पुन्हा आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे एक प्रकारे आंदोलनकर्त्यांशी थेट संवाद साधला जातोय उद्धव ठाकरे यांच्या मार्फत. आपण ऋषी, आपण ही थेट दृश्य पाहतोय जंतर मंतरवरची. खासदार जे आहेत ते सगळे त्यांच्या सोबत आहेत आणि आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतायत थेट. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी त्यांना जो रिस्पॉन्स दिला तो देखील महत्वाचा होता. फ्लॅश लाईट्स लावून त्यांचं स्वागत करण्यात आलं खरं तर जंतर मंतरच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे हे आल्यानंतर. त्यामुळं आता हे आंदोलनकर्त्यांशी चर्चा करतायत. प्रामुख्याने हेच आहे की कशा पद्धतीनं आता पुढचं नियोजन असेल, कारण आता आपण ही दृश्यांमध्ये आपण दाखवायचा प्रयत्न करूया. खरं तर जे जखमी आंदोलक होते त्यांच्याशी चर्चा करतात उद्धव ठाकरे, त्यांची विचारपूस जी आहे ती केली जाते. ऋषी, नक्कीच संदीप, आपण पाहतोय जखमी आंदोलकांनी या ठिकाणी जंतर मंतरवर आपली उपस्थिती दर्शवली आहे. त्याच वेळेला महत्वाचा प्रश्न म्हणजे आत्ता संध्याकाळच्या वेळेला राजकीय कुठेतरी शांतता असताना उद्धव ठाकरेंच्या येण्यानं संपूर्ण जंतर मंतरवर एक मराठी चैतन्य पसरलंय. काय सांगशील? अगदी बरोबर आहे. प्रामुख्याने प्रश्न पुन्हा एकदा विचारा. ज्या पद्धतीनं मराठी आंदोलकांसोबत सर्वच आंदोलकांमध्ये चैतन्य पसरलंय उद्धव ठाकरेंच्या येण्यानं. अगदी बरोबर आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही ऋषी, कारण कालपासून मी हे आंदोलन कव्हर करतोय आणि जर पाहायला गेलं तर अनेक महाराष्ट्रातले तरुणी जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. प्रामुख्यानं कनेक्शन होतं अभिजित दिपके यांचं. अभिजित दिपके हे या आंदोलनाचं नेतृत्व करत असल्यामुळं अगदी चांदा ते बांधापर्यंतचे तरुणी जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि अभिजित दिपकेंनी आपण दृश्यांमध्ये पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा त्यांनी दिली, जय भवानी जय शिवाजी ही घोषणा दिली. आणि या आंदोलनामध्ये उत्तर भारतातले अनेक तरुणी आहेत, दक्षिण भारतातले तरुणी आहेत आणि इतक्या म्हणजे देशभरातले सगळे आंदोलनकर्ते असताना देखील प्रामुख्यानं त्यांच्या भाषणाला जो रिस्पॉन्स मिळाला तो मोठा होता असं म्हणता येईल. त्यामुळे एक चैतन्य जे आहे ते सगळ्या तरुणांमध्ये जंतर मंतरवर पाहायला मिळालं या निमित्तानं. आणि अभिजित दिपके यांनी बोलताना असं देखील सांगितलं की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातून खास तुम्हाला भेटायला आलेले आहेत. त्यांचे काही शारीरिक आजार असताना देखील ते इथपर्यंत आले, दिल्लीमध्ये आले जंतर मंतरवर आणि तुमच्याशी त्यांनी संवाद साधण्यासाठी ते आले असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंचं देखील कौतुक केलेलं आहे अभिजित दिपके यांनी. त्यामुळे एक प्रकारचा हा स्नेह जो आहे महाराष्ट्राचा स्नेह तो राजधानी दिल्लीत त्यातही जंतर मंतर म्हणजे आंदोलनाची भूमी म्हणून जंतर मंतरला ओळखलं जातं आणि त्या ठिकाणी हे चित्र पाहायला मिळालं. त्यामुळं उद्धव ठाकरे आज दिवसभरातलं चित्र पाहायला गेलं तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांच्या पक्षाचे सगळे खासदार येऊन गेलेले होते जंतर मंतरवर. त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई हे तीनही खासदार येऊन गेलेले होते. आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे स्वतः आलेले आहेत, खासदारांसह आलेले आहेत. त्यामुळं अभिजित दिपके यांच्याबरोबर त्यांनी चर्चा केली. त्याचबरोबर विनंती करतात आपण पाहतोय प्रामुख्यानं. नक्कीच आपण पाहतोय या संपूर्ण परिस्थितीतलं या मंडपातलं हे चित्र आहे. त्याच वेळेला उद्धव ठाकरे हे आंदोलकांशी बोलतायत. संदीप, या सगळ्या गदारोळात तुम्ही आणि तुमच्या कॅमेरामॅनला विनंती करतोय की आपण एका सुरक्षित जागी जा. हे सगळं रिपोर्टिंग करत असताना एक महत्वाचा राजकीय प्रश्न तुमच्यासाठी की आतापर्यंत जेवढे राजकीय नेते आले त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं या क्षणाचं वेगळेपण काय वाटतंय? मैं करता हूं भाई, ये मेरा काम है, दिस इज माय जॉब. तो प्रश्न पुन्हा एकदा विचारा. उद्धव ठाकरेंचं आत्ता येणं आणि याच्या अगोदर आलेल्या अनेक नेत्यांनी या संपूर्ण आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतरचं वेगळं
दिस इज माय जॉब, आय विल डू. नाही, प्रामुख्याने वेगळे पण असं म्हणता येईल की एक गोष्ट महत्वाची आहे की महाराष्ट्रातून वाढता पाठिंबा मिळतोय असं म्हणता येईल. कारण नक्कीच संदीप मी काही काळासाठी जे आंदोलनाचं वेगळं दृश्य आहे ते दाखवण्याची विनंती करतो माझ्या PCR टीमला. संदीप आमचा प्रतिनिधी आहे. या संपूर्ण गदारोळात मागचे 2 दिवस संपूर्णपणे ही सगळी दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आत्ताची मोठी दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे या ठिकाणी जंतर मंतरवर आले आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद. पाठिंबा देण्यासाठी आलेले आहात शिवाजी पार्क. पाठिंबा मी कधीच दिलेला आहे. आज अभिजितला आणि सगळ्यांना भेटायला आलो. मैंने प्रोटेस्ट का समर्थन तो पहले दिन से किया हूं मैंने, और जैसे अभिजीत ने भी कहा है हम संपर्क में हैं. कल जिस तरीके से आंदोलन को हैंडल किया, अपेक्षा नहीं थी कि इस तरीके से अपनी सरकार इनके साथ सुलूक करेगी. और मैं बात करना चाहता हूं, जरूर बात करना चाहता हूं आपके साथ, लेकिन कल सुबह मैं प्रेस कॉन्फ्रेंस लेने जा रहा हूं. आप सारे लोग कृपा कर वहां आइए, वहां शांति से और विस्तार से बात करेंगे. तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला तुम्हाला. हो नाही, मला काय हे तरुण आपलं भविष्य आहेत, देशाचे भाग्यविधाते आहेत, आणि त्या भाग्यविधात्यांबरोबर हे आत्ताचे जे बसलेत, म्हणजे आता मला अशी शंका यायला लागली ते राज्यकर्ते आता पाकिस्तानातून आलेत की काय, अशी आता मला एक शंका यायला लागले. मी उद्या सकाळी संजय राऊत यांच्या निवासस्थानी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. आपण तिथे कृपा करून या. वहाँ हम देखेंगे ना. अभी तो आया हूँ मैं. अभी पहले तो मुझे यहाँ आना ही था, और मैं कल सब लोगों को मैं आमंत्रित करता हूँ संजय राउत जी घर पर. मैं इस विषय पर विस्तार से बात करूंगा. मैं सब सारी बातों पर मैं कल मेरा भाष्य करूंगा. आपका समर्थन है विपक्ष के सांसदों के साथ, आपका समर्थन है विपक्ष के सांसदों के साथ, उन्हें डिटेन किया गया है आज. मैं इसी आज तो पहले जब मैं विमान में था, आ रहा था, तब ये सारी घटना हुई है. पहले तो मैं अभिजीत को मिलने के लिए और सारे लोगों को धन्यवाद अभिवादन करने के लिए आया हूँ. और कल जैसे मैंने कहा कि विस्तार से आपके साथ सब प्रेस के साथ मैं बात करूंगा. सारे सवालों का जवाब मैं दूंगा. उद्धव ठाकरे यांनी दिलेली माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया होती की राज्यकर्तेच आता पाकिस्तानमधून आलेत की काय, असा प्रश्न उपस्थित होण्याची वेळ आहे. मी इथं या अगोदरच पाठिंबा दिलेला आहे, पण आज मी प्रत्यक्ष भेटून या आंदोलकांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. ही लढाई मोठी आहे. आपल्याला जे बोलायचं आहे राजकीय विरोधाचा, त्याचा उद्या आपण पत्रकार परिषद घेऊन थेट या सगळ्यावर भाष्य करणार आहोत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जंतर मंतरवर येऊन अभिजित दिपके यांच्या हिमतीचं कौतुक करताना ही तरुणाई आता पेटून उठलेली आहे, हे भविष्य आहे, सरकारकडून देशाच्या भविष्यावर लाठीचार्ज झालाय, याबद्दल त्यांनी आपली भूमिका मांडली. संदीप राजगोळकर आमचे थेट प्रतिनिधी जंतर मंतरवरनं जोडले जात आहेत. संदीप, हा संपूर्ण सिनेरिओ पाठवला, काय अपडेट आहेत, काय वातावरण आहे, उद्याचा दिवस, आत्ताची रात्र किती महत्वाची आहे? संदीप, आंदोलन सुरू असताना दुसरीकडे राहुल गांधी यांनी थेट लोककल्याण मार्गावर ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शासकीय निवासस्थान आहे तिथं जाऊन आंदोलन केलं, आणि ज्यामुळे त्या आंदोलनामध्ये विरोधी पक्षांचे खासदार देखील सहभागी झालेले होते. महत्वाचं त्यानंतरचं अपडेट असं होतं की प्रियांका गांधी, राहुल गांधी यांना अटक केल्यानंतर सोनिया गांधी थेट पोहोचलेल्या होत्या मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला. त्यांना देखील त्याचं भेटू दिलं नाही. खरं तर प्रियांका गांधी यांना म्हणजे सोनिया गांधी यांना प्रियांकांना भेटायचं होतं, मात्र भेटू दिलं नव्हतं. त्यामुळे एक प्रकारची जी दडपशाही आहे ही दडपशाहीची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये बघायला मिळत होती. विरोधकांकडून वारंवार सोशल मीडियावरून आरोप केले जात होते, आणि उद्या तर देशभरात काँग्रेसनं हातामध्ये एक आंदोलन घेतलेलं आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी महत्वाच्या शहरांमध्ये आंदोलन उद्या केलं जाणार आहे. आणि आता ही पुन्हा एकदा दृश्य दाखवतो मी जंतर मंतरवरची, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वी येऊन गेले. त्यांनी अभिजित दिपके यांचं कौतुक केलं, आणि अजून ही जखमींची जी विचारपूस आहे ती करतायत. आपण समोर दृश्यांमध्ये पाहू शकतो की उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचे इतर जे खासदार आहेत ते देखील दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत.
आंदोलनाच्या ठिकाणी आत्ताही ह्या वेळेला जवळपास 10:30 वाजत आलेले आहेत. मात्र ऋषी आत्ताही जवळपास हजारो आंदोलक जंतर मंतरवर उपस्थित आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी थेट दिल्ली विमानतळावरून जंतर मंतर गाठलं. मध्ये त्यांनी कुठेही थांबा घेतला नाही. त्यामुळं प्रामुख्याने या अभिजितनं सांगितल्याप्रमाणे की तुमच्यावर जो काय अन्याय झाला तो अन्याय बघवला गेला नाही आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे हे शारीरिक आजार असताना देखील तुमच्यापर्यंत आले असं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर मोबाईलचे फ्लॅश लाईट्स लावून त्यांचं स्वागत केलं. व्यासपीठाच्या अगदी समोर हे एक छोटं व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी सगळे जखमी आंदोलक जे आहेत ते सकाळपासून बसलेत. त्यांच्यावर उपचार याच ठिकाणी केले जात आहेत. खरं तर म्हणजे गंभीर जे जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र जे काही प्रमाणामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावर या ठिकाणी उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्या आंदोलकांशी देखील भेट घेतली जाते. आपण पुढारी न्यूजवर सकाळी देखील ऋषी दाखवलं होतं कोणाचा हात फ्रॅक्चर आहे, कोणाचा पाय फ्रॅक्चर आहे. त्यामुळे बरेच आंदोलक जे आहेत ते या लाठीमारामध्ये सापडले होते, लाठीचार्जमध्ये सापडले होते, ज्यामध्ये तरुणींचा देखील सहभाग होता. तरुणींवर देखील पोलिसांनी लाठीमार जो आहे तो केलेला होता. आणि त्यामुळंच या सगळ्याच्या विरोधात एक जी चळवळ आहे ती सोशल मीडियावर आणि प्रामुख्याने जंतर मंतरवर पाहायला मिळत होती. आणि म्हणूनच त्याच्या विरोधात हे सगळं खरं तर आता पुढचं सगळं कॉक्रोच जनता पार्टीचं म्हणजे वाटचाल असणार आहे. पण एक गोष्ट सांगावी लागेल की जरी सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू असलं तरी अभिजित दिपके यांनी सांगितलं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही. धरणे आंदोलन जे आहे ते कायम जंतर मंतरवर आम्ही करू असं देखील सांगितलं आहे. त्यामुळं आत्ताही जरी हजारो आंदोलक जंतर मंतरवर असले आणि आत्ता त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यामुळं साहजिकच आहे एक चैतन्य निर्माण झालेलं आहे या सगळ्या तरुणांमध्ये. आणि ठाकरे माहीत आहे आपल्याला की बाळासाहेब ठाकरेंपासून ठाकरेंची ओळख आहे. त्यामुळं प्रबोधनकार ठाकरेंपासून आहे. त्यामुळं महाराष्ट्राचं एक कनेक्शन जे आहे जो स्नेह आहे तो या जंतर मंतरवर पाहायला मिळाला. अभिजित दिपके यांनी तोंड भरून कौतुक केलं उद्धव ठाकरे यांचं. उद्धव ठाकरे यांनी देखील कौतुक केलेलं आहे. अगदी त्यामुळं रात्री इतक्या उशिरा येऊन उद्धव ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेणं अतिशय महत्वाचं आहे असं म्हणता येईल. नक्कीच. नक्कीच आमच्यासोबत असेच आपण संवाद